कसा प्रतिसाद आहे, किती उमेदवार इच्छुक होते? येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संपूर्ण नागपूर शहर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दौरा सुरू असून सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांची त्या ठिकाणी चाचणी करतोय, पदाधिकाऱ्यांशी आम्ही भेटतोय। कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये, जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे। त्या ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातले किमान 8 ते 10 उमेदवार आमच्याकडे इच्छुक आहेत। निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही निवडणूक लढवणार आहे। त्यांच्या मतदारसंघात देखील 8 ते 10 उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक होते, त्यांची नावं देखील आमच्याकडे आलेली आहेत आणि त्या ठिकाणी देखील अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आम्ही लढत देऊ। निश्चितपणे त्या ठिकाणी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार निवडून येईल याची आम्हाला खात्री आहे। सत्तेतच येणार आहे मनसे, किती उमेदवार निवडून येतात काय म्हणतात आणि लोक कंटाळत नाही सगळ्या पक्षांना। आता तुम्ही बघताय सगळी जनता कंटाळत, पत्रकार मंडळी कंटाळली तर जनता तर सगळेच कंटाळलेले आहेत। त्यामुळे सगळ्या पत्रकार बांधवांनाही वाटतंय, जनतेलाही वाटतं की बाबा राज ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत। त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांच्या मनातला आता सिद्ध होणार आहे आणि निश्चितपणे मनसे या ठिकाणी सत्तेत येणार आहे। अमोल मुटकेरी हा बुरटा माणूस आहे। अमोल मुटकेरीला याबद्दल काहीच त्याला अधिकार नाही, त्यांना फक्त चोप खूप कमी मिळालाय। त्यांना अजून माझं मत आहे की त्यांना अशा लोकांना ठेचलं पाहिजे जे लोक मोठ्या लोकांच्या विरोधात बोलतात प्रसिद्धीसाठी आणि त्या ठिकाणी राजकारण कुलुषित करण्याचे काम करतात। अशा लोकांना त्या ठिकाणी चोप मिळालाच पाहिजे असं माझं मत आहे।